महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आदरणीय गजानन उफाडे सर यांनी आजच्या महिला दिनानिमित्त अतिशय वास्तववादी अशी कविता केली आहे. तर मांडीमधील जागा आणि छातीवरच्या स्तनांचा मांसल भाग म्हणजे स्त्रीची परिभाषा नव्हे. स्त्री म्हणजे तिला ती होऊन बघणे, संभोग आणि देहाच्या आकर्षणाच्या पलीकडे तिच्या मनाशी मनातून ती होऊन एकरूप होणे. एकटं गाठणं आणि प्रेमाच्या नावाखाली चाटणं या लगडीच्या पलीकडेही असते ती. तिच्या देहावर प्रजननाच्या नावाखाली स्वदेहाचं ओझं टाकून केवळ रुटीन म्हणून तिच्याच कोरड्या मनाचे चाबूक करून तिला रोज रात्री घामेजून टाकणे म्हणजे स्त्री हक्क नव्हे. ती मागते सेक्सच्या पलीकडची मनसोक्त एकांतालाही हेवा वाटणारी मिठी. तिलाही हवा असतो चार भिंतींतला उघड्या देहापलीकडच्या घट्ट कुशीतला निरागस संवाद. तिलाही हवा असतो कधीतरी कपाळावरच्या रेषेला ओठांच्या चुंबनाचा स्पर्श. गळ्याची शोभा वाढवणारं सोनं नाही, तर केसांच्या काळ्या तिमिराला प्रेमाने रत्नजडित करणारा सौभाग्याचं पांढरं सोनं असणाऱ्या मोगऱ्याचा गजरा. तिने सोन्याचं हरिण मागितलं आणि आजन्म वनवास सुद्धा. तिने झाशी राखली आणि रायगडाचं तोरणही. तिने घडवला स्वराज्याचा छत्रपती आणि संविधानाचा धनी सुद्धा. तिने घडवला स्वराज्याचा छत्रपती आणि संविधानाचा धनी सुद्धा. हे विश्व कुणाच्या मस्तकावर नाही, तर आहे स्त्रीच्या गर्भावर. तिला हवा फक्त योग्य तो सन्मान. तो भेटल्यावर ती म्हणेल की मी दीन नाही, हा माझा दिन आहे. की मी दीन नाही, हा माझा दिन आहे आणि तो फक्त माझ्यामुळेच. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. Did